नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, निसर्गानं आपल्याला एक उत्तम आणि सुंदर शरीर दिलेलं असतं, पण या शरीराची निगा राखणं, त्याला निरोगी ठेवणं ही मात्र आपली जबाबदारी आहे किंवा आपलं कर्तव्य आहे. मग त्यासाठी योग्य आहार विहार आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि त्यामुळेच आपलं शरीर निरोगी राहतं. योग्य आहार विहाराचं जितकं महत्त्व आहे ना, तितकंच महत्त्व आहे आपण व्यसनांपासून दूर राहण्याचं सुद्धा. आहार विहार चांगला आहे, पण आपण जर व्यसन करत असू तर आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर त्याचा अत्यंत घातक असा परिणाम होत असतो. आणि बघा ना, एखादी व्यक्ती जर व्यसन करत असेल तर केवळ त्या व्यक्तीचं नुकसान होत नसतं, तर त्याचा जो सगळा घातक परिणाम आहे तो त्या व्यक्तीवर तर होतोच, त्याच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर तर होतोच, पण त्याचं कुटुंब आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. ज्या समाजात तो राहतो त्यावरही त्याचा परिणाम होत असतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की सध्याच्या काळामध्ये तरुणांमध्ये, युवकांमध्ये या व्यसनाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आपण बघतोय. म्हणजे हे युवक हे तंबाखूसारख्या व्यसनाच्या अतिशय मागे लागलेले आहेत आणि त्याच्या जणू काही विळख्यात सापडलेत असं म्हणायला हरकत नाही. आता हे व्यसन नेमकं कशामुळे लागतं किंवा या व्यसनापासनं जर आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असेल तर नेमकं काय करता येईल किंवा डॉक्टर हे त्याच्यावर कसे उपचार करतात, या सगळ्या विषयाचा आढावा घेण्यासाठी खरं तर आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर नीलम सोनावणे. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर नीलम सोनावणे या ससून रुग्णालयाच्या दंतशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी MDS आणि BDS ही दोन्ही त्यांची जी पदव्या आहेत त्या नायर रुग्णालयातनं घेतल्या. MDS साठी त्यांचा विशेष अभ्यासाचा जो विषय होता तो म्हणजे पेडॅट्रिक आणि प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री, अर्थात बालरोग आणि प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय होता. कोविडच्या काळामध्ये त्यांनी जी उल्लेखनीय सेवा दिली त्याबद्दल त्यांना कोविड योद्धा या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. त्या सध्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे PhDचं संशोधन करतायत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे जवळपास 5 संशोधन निबंधही प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे इंडियन सोसायटी फॉर डेंटल ट्रॉमॅटॉलॉजी अर्थात दंत आघात संस्था याच्या त्या आजीव सदस्य आहेत आणि दंत आघात क्षेत्रामध्येच त्यांचा शैक्षणिक संशोधन उपक्रमांमध्ये अत्यंत सक्रिय असा सहभाग नेहमीच असतो. त्याचप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत अध्यापनामध्ये, संशोधनामध्ये आणि रुग्णसेवेमध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं तंबाखू या व्यसनाबद्दल आणि त्याचा युवकांवर जो परिणाम होतोय आणि त्यातनं त्यांना बाहेर कसं काढता येईल या संदर्भात चर्चा करणार आहोत. डॉक्टर, मला एकच पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तंबाखू म्हणजे नेमकं काय असतं आणि तिचं व्यसन लागतं म्हणजे नेमकं काय होत असतं? तंबाखू ही एक वनस्पती आहे. पूर्वीच्या काळी तिची एक औषधी वनस्पती म्हणून सेवन करण्यामध्ये त्याची हे होती, पण त्याच्यानंतर त्याचं व्यसन म्हणून उपयोग करण्यात चालू झाला. तर शेकडो वर्षांपूर्वी परदेशामध्ये त्याची लागवड व्हायची, त्याच्यानंतर व्यापाऱ्यांमार्फत ती आपल्या आशिया खंडामध्ये येऊन पोहोचली आणि नंतरच्या काही शेकडो वर्षांपासूनच त्याचं व्यसनामध्ये रूपांतर चालू झालं. तर त्याच्यामध्ये तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं एक रसायन असतं.
की ज्यामुळे शरीरावर किंवा मनावर असा परिणाम होतो की आनंद वाटणं, उत्साही वाटणं किंवा उत्तेजित होणं, थोड्या वेळासाठी आपली कार्यक्षमता वाढणं किंवा आपला कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि अशा निकोटीनच्या सेवनामुळे जेव्हा त्याचा 2 तासानंतर जेव्हा त्याचा प्रभाव कमी होतो, तेव्हा मात्र व्यक्तीला शरीर आणि मनावरती कमकुवतपणा जाणवतो. त्याचा सेवन करण्याची इच्छा जागृत होते आणि ज्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा फक्त एकदा म्हणून जे तंबाखूचं व्यसन करण्याची जी सुरुवात झालेली असते किंवा सेवन केलं गेलेलं असतं, त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. म्हणजे एकदा असं वाटतं बरं घेतल्यानंतर, पण त्याचा प्रभाव कमी झाल्यावर त्याचे वाईट परिणाम हे शरीरावर दिसायला लागतात. अगदी नक्कीच, अगदी बरोबर. आणि मग ते परत घ्यावंसं वाटतं, तेव्हाच त्याला व्यसनामध्ये रूपांतर हो, बरोबर. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या शरीरासाठी किंवा मनासाठी आपल्याला चांगली वाटते आणि पुन्हा घ्यावी असं आपल्याला जाणवतं, तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. बरोबर. पण आता म्हणजे तंबाखू काय हे आम्हाला कळलं, पण मग ह्या तंबाखूचे सुद्धा प्रकार असतात का? म्हणजे वेगवेगळ्या व्यसनांमध्ये ही तंबाखू वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते, असं काही आहे का? हो, नक्कीच. तंबाखूचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. तर धूम्रपान वाली तंबाखू आणि धूम्ररहित तंबाखू, म्हणजे चघळणारी तंबाखू, ज्याला आपण गुटखा, मावा, ज्या सुपाऱ्यांमध्ये पान मसाला, सुगंधी सुपाऱ्या यामध्ये वापरली जाते. मिश्री हा एक प्रकार असतो जो तंबाखू भाजून बनवला जातो आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः महिला याचा वापर दात घासण्यासाठी, दात स्वच्छ होतात अशा विचाराने करतात. पण त्याच्याने तर दात स्वच्छ होतच नाही, पण एक प्रकारचं व्यसन हे तंबाखूचं चालू होऊन जातं. पूर्वीच्या काळी तपकीर नावाचा एक प्रकार खूप वापरला जायचा. अजूनही काही घरांमध्ये तपकीर वापरली जाते. तर ही सुद्धा तंबाखूचा एक प्रकारच आहे जो नाकाने ओढला जातो. धूम्रपानाचा जर विचार केला आपण किंवा या प्रकारामध्ये सिगारेट, सिगार, हुक्का सध्या जो खूप फेमस आहे तरुण पिढीमध्ये, ज्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात, तो हाही एक धूम्रपानाचाच विषय आहे. दुसरं म्हणजे तरुण पिढीमध्ये, अगदी शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ई सिगार किंवा वेपिंग हा एक नवीन प्रकार आपल्याला दिसायला मिळतो. तर हाही सिगारेटचाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तंबाखूचे प्रमाण अति जास्त असतं. काय नाव सांगितलं याच्यामध्ये? वेपिंग किंवा ई सिगार ज्याला म्हणतात. बाहेरच्या देशांमध्ये ह्याच्यावर बंदी घातलेली आहे. हा, पण आपल्या देशामध्ये ते तरुण पिढीमध्ये सध्या खूप प्रचलित हा प्रकार आहे. तर काही लोकांना वाटतं किंवा तरुणांना वाटतं याच्यामध्ये तंबाखू नाही, तर अगदी असं बिलकुल नाही आहे. याच्यामध्येही तंबाखूचे प्रमाण अति आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होतात. म्हणजे ह्या एवढ्या विविध पद्धतीने तंबाखू ही त्या व्यसनांमध्ये वापरली जाते. बर. पण मग आम्ही नेहमी पॅसिव्ह स्मोकिंग हा शब्द ऐकतो. तर पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे नेमकं काय हे तर जाणून घ्यायचंच आहे. आणि जे ॲक्टिव्ह स्मोकिंग आहे, म्हणजे जे स्वतः स्मोक करतायत, त्याच्यात आणि पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये नेमका काय फरक असतो आणि त्याचे दुष्परिणाम तेवढेच असतात का? पॅसिव्ह स्मोकिंग हा एक असा प्रकार आहे की आता सपोज एखादा मुलगा, एखादा मनुष्य स्मोक करतोय, तर आपल्याला आश्चर्यचकित करणारी गोष्ट असू शकते ही की एका सिगारेटच्या त्या बिडीच्या याच्यामध्ये, एका सिगारेटमध्ये 4000हून अधिक धोकादायक रसायने असतात. जेव्हा ती सिगारेट जाळली जाते तेव्हा त्या तंबाखूचा धूर होतो आणि ही रसायने हवेमध्ये प्रदूषण निर्माण करतात. मग अशा हवेच्या प्रदूषणामध्ये जेव्हा कोणता व्यक्ती येतो, मग गर्भवती महिला असतील, लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील किंवा इतर असा कोणताही व्यक्ती जो स्वतः जरी तंबाखूचे व्यसन करत असेल, त्यांना सुद्धा या धुराचा त्रास होतो. तर याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. तर याचे परिणाम जर आपण एक संशोधनामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की जर कारमध्ये, गाडीमध्ये किंवा बंद वातावरणामध्ये, खोलीमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती सिगरेट किंवा धूम्रपान करतोय, तर अशा वेळेस जो व्यक्ती तिथे उपलब्ध असेल किंवा हजर असेल, त्याच्यावरती जास्त हा धोकादायक परिणाम करतो. सो असाही एक संशोधन झालेलं आहे. म्हणजे ऍक्टिव्ह स्मोकिंग पेक्षा सुद्धा पॅसिव्ह स्मोकिंग मध्ये जास्त तोटा आहे. हो, खूप जास्त तोटा आहे. आणि गर्भवती महिलांवर, त्यांच्या आतल्या पोटातल्या बाळावरती याचे दुष्परिणाम होतात. लहान मुलांवर श्वसनाचे आजार आपल्याला होताना पाहायला मिळतात. वृद्धांना त्याचा त्रास होतो.
हे तर वेगळंच. आपण जे म्हणतो की जे स्वतः सिगरेट ओढतायत त्यांच्याही पेक्षा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना त्याचे परिणाम जास्त होत आहेत, हे खरं तर व्यसन करणाऱ्या व्यक्तींनी विचार करायला पाहिजे. नक्की याचा. विचार करायला अगदी पाहिजे. खरंय. मॅडम, आपण तुमच्याशी चर्चा करणारच आहोत. तुमच्याकडनं आम्हाला खूप माहिती मिळवायची आहे, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तरुण पिढीमध्ये नेमकं काय असं कारण असेल की ते याच्याकडे आकर्षित होतात? का मग त्यांना हे व्यसन लागत असेल युवकांना? तरुण पिढीमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या तंबाखूचे वाढते सेवन ही खरं चिंतेची बाब आहे. तर याच्यामध्ये मित्रांबरोबर राहणं, त्यांच्याबरोबरचा राहण्यातून येणारा दबाव जो त्यांना धूम्रपान करण्यासाठी प्रभावित करतो. दुसरं म्हणजे सोशल मीडिया, वेब सिरीज, चित्रपटांमध्ये किंवा त्यांचे आवडते जे खेळाडू आहेत किंवा ॲक्टर आहेत, ॲक्ट्रेस आहेत, गायिका आहेत, यांना ते सोशल मीडियावरती सर्रास धूम्रपान करताना पाहतात. इवन पालकांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये सुद्धा तंबाखूचे व्यसन हे अतिप्रमाणात होत असल्यामुळे त्यांच्यासमोर हे एक वाईट उदाहरण दिसायला मिळतं. भलेही सरकारने कितीही त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं असेल की प्रत्येक जाहिरातीच्या खाली तंबाखूचा निषेध असतो किंवा आरोग्याला हानिकारक आहे, अगदी बरोबर, हे लिहून आलेलं असतं, पण तरुण वयामध्ये लोक तंबाखूला आकर्षित होत आहेत, हे अगदी वाईट घडतंय सध्या. तर त्यांना जे आपले रोल मॉडेल आहे त्यांना आपण बघतोय, ह्याचा वाईट परिणाम, ते आकर्षण होणं हे सध्या चुकीचं आहे. तर त्यांना समुपदेशन मिळणं, योग्य वयामध्ये त्यांचं समुपदेशन होणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरं हे की कुटुंबामध्ये वाढता ताणतणाव असतो किंवा शालेय शिक्षणामध्ये वाढता जो ताण आहे, स्पर्धा आहे, वाढती स्पर्धा, खूप जास्त हा प्रकार आपल्याला की 99.9% अगदी मुलं घेऊन येतात आणि त्याच्याही मध्ये कॉम्पिटिशन असते. तर ह्या सगळ्या तणावापासून त्यांना विलिप्त होण्याचा एक मार्ग म्हणून ते तंबाखूकडे बघतात आणि त्याच्यात आकर्षित होतात. तर ही एक चुकीची गोष्ट आहे. अगदी बरोबर. म्हणजे पियर प्रेशर आहेच मुलांचं, पण या व्यतिरिक्त अशा जाहिराती हे जे दिसत आहेत त्याही त्यांच्यावर बराच प्रभाव टाकतात. अगदी. आणि ही स्पर्धा आणि ताणतणाव, म्हणजे आपल्याला असं वाटायचं पूर्वी की मोठ्या माणसांमध्येच ताणतणाव असतात, पण आता लहान मुलांमध्येही ते आहेत. स्पर्धेमुळे पुढे त्यांना ते होत असतं. एक मला आता नेहमी असा प्रश्न पडतो की पालक म्हणून, आता समजा एखाद्या घरामध्ये तरुण मुलगा आहे, तर त्याचे पालक आहेत आजूबाजूला, तर त्यांनी आपल्या तरुण मुलाला व्यसनांपासून दूर ठेवायचं असेल तर काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याच्यावर असं कसं लक्ष ठेवलं पाहिजे, किंवा त्यांनी ही सतर्कता नेमकी कशी बाळगली पाहिजे? पालकांनी विशेष जबाबदारी अशी घ्यायला हवी की तुम्ही पाल्यासमोर तंबाखूचा वापर किंवा धूम्रपान हा टाळला पाहिजे. म्हणजे स्वतः तुम्ही जर धूम्ररहित किंवा तंबाखू विरहित जीवन जगत असाल तर तुम्ही आपल्या पाल्यासमोर एक अगदी छानसं उदाहरण ठेवताय, बरोबर. तर दुसरं म्हणजे की घरातलं वातावरण ही एक खूप मोठी जबाबदारी आहे की ज्यामुळे पाल्याला ताणतणावाचं वातावरण किंवा सुखी न वाटणं किंवा मनमोकळेपणाने बोलता न येणं हा खूप मोठा विषय होतो. मग त्यावेळेस पाल्याला एक सुटका म्हणून एक तंबाखूकडे जाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढताना आपल्याला दिसतं. मग पालकांनी विशेष जबाबदारी काय घ्यायला हवी की तुमचा मुलगा हा चिडचिड करायला लागलाय का, त्याच्या रागावर नियंत्रण नाही आहे का, किंवा जो रोजचा त्याला थोडाफार पैशाचा तुम्ही जो पॉकेट मनी सारखं जे अमाऊंट तुम्ही त्याला देताय त्याच्यात तो खर्च वाढलाय का, की तो मित्रांमध्ये जास्त राहायला लागलाय, त्याची भूक कमी झाली आहे, त्याची झोप होत नाही आहे. या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. जर तंबाखूचं सेवन पाल्याने चालू केलं असेल तर एक वेगळा वास असा येतो, तर तोंडाला दुर्गंधी येते, लाल पिवळे डाग दातांवर दिसायला लागतात आणि कपड्याचाही त्याच्यातून वास येतो. धूम्रपान जर करत असाल तर कपड्याचा एक वेगळा वास येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आई वडिलांनी लक्ष द्यायला हवं की ज्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं की आपला पाल्य नक्की कुठल्या व्यसनाच्या अधीन जात आहे का, आणि जर जात असेल तर त्वरित त्याच्यावर तुम्ही मार्ग काढू शकता. अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणलात ते खूप महत्वाचं आहे की आई वडील त्यांच्यासाठी आदर्श असतात. जर तेच व्यसन करत, म्हणजे वडीलच घरात जर व्यसन करताना दिसले तर तो मुलगा त्याच मार्गावर
हृदयरोगावर जाण्याचं प्रमाण हे वाढू शकतं वाढू कदाचित. शकतं वाढू शकतं. तंबाखूचं सेवन केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणालात, त्याचे नेमके दुष्परिणाम काय असतात शरीरावर आणि मनावर दोन्ही? चांगलं आरोग्य म्हणजे नक्की काय असतं, तर फक्त कोणत्या व्याधीचा अभाव किंवा अपंगत्व नाही म्हणजे चांगलं आरोग्य नाही, तर तुमच्या प्रकृतीची सुदृढता प्रत्येक स्तरावर, मग कोणते कोणते शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक, या प्रत्येक स्तरावर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमचं आरोग्य चांगलं आहे. असं तंबाखू या प्रत्येक स्तरावर आघात घालते. जसे की शरीरावर वेगवेगळ्या व्याधी, आजार यांना निमंत्रण मिळतं, ते वेगळंच. आणि दुसरं म्हणजे मनावर, लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणं, ज्याच्यामधून आपल्या इथे आपल्या रुग्णालयामध्ये खूप सारे बाल गुन्हेगार असे येतात की ज्यांनी तंबाखूच्या अभावामुळे किंवा त्यांच्या मेंदूला निकोटीनचं प्रमाण कमी पडल्यामुळे त्यांचा राग अनावर होतो, मित्राचा खून करणं, चोऱ्या माऱ्या करणं, असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे तंबाखूचं सेवन आहे हे खूप घातक आहे. आपण आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर एखादी व्यक्ती सिगारेट ओढत असेल तर त्याला 100 रुपये 200 रुपये त्याचा रोजचा खर्च असू शकतो. वर्षाचे 365 दिवस, एकतर आपण समजा मी डॉक्टर आहे तर मला 1 दिवस सुट्टी असते, कोणी इंजिनियर असेल त्यांना 2 दिवस सुट्टी मिळते, बरोबर. तर आठवड्याचे हे जे काही सुट्टीचे वार ठरलेले असतात, पण जेव्हा व्यसन तुमच्या शरीरावर आघात करतं तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी कधी देत नाही, व्यसनांना सुट्टी नसते. आणि मग तुमचा आर्थिक खर्च हा रोजचा ठरलेला तेवढा, आणि तो आणखी वाढतच जाणार आहे. मग वर्षाची तुम्ही 30,000, 60,000, मग 80-90,000, आणि एका म्हणजे व्यक्तीला समजतही नाही. चेन स्मोकर नावाची एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती 20 ते 50 सिगरेट दिवसामध्ये ओढतो. त्याच्यामध्ये फक्त 5 ते 10 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा ब्रेक असतो, आणि अशामध्ये तुम्ही एवढा खर्च कळत नकळतपणे करता की तुमच्या कुटुंबाचं सुख, आर्थिक स्थिती हे सगळं ढासळून जातं. अगदी बरोबर आहे. आणि मग असा प्रत्येक स्तरावरती तुम्हाला जो दुष्परिणाम बघायला मिळतो, आणि सामाजिक दृष्ट्या तर वेगळंच, तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा 4 लोकांमध्ये बसण्याचा तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होऊन जातो. सो मग हे सगळ्याच गोष्टींमध्ये दुष्परिणाम आपल्याला तंबाखूचे पाहायला मिळतात. म्हणजे व्यसन हे तसं म्हणलं तर छोटं आहे, पण त्याचे परिणाम जर बघितले तर त्याची व्याप्ती अफाट आहे. म्हणजे तुम्ही अगदी छान सांगितलं की आर्थिक गणितापासून ते त्याच्या सामाजिक, जे आपण म्हणतो की त्याचा आत्मविश्वासच कमी होऊन जातो, किंवा गुन्हेगारीकडे मानसिक दृष्ट्या परिणाम झाला तर तो वळतो. फारच त्याची व्याप्ती मोठी असं मला वाटतं. पण जेव्हा आपण याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला शारीरिक आघात जो असतो किंवा शारीरिक आजार जे असतात त्याचा अर्थातच आढावा घ्यायला पाहिजे. तर तंबाखूमुळे होणारे शारीरिक आजार नेमके कोणते असतात आणि त्याची गंभीरता कशी असते? तंबाखूचा एकही कण हा शरीरासाठी विष मानला जातो. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारामध्ये, धूम्रपान असू देत किंवा धूम्रविरहित असू देत, जेव्हा तंबाखूचे व्यसन करतो तेव्हा तो तंबाखूचा कण ज्या ज्या अवयवाला स्पर्श करतो त्या प्रत्येक अवयवाचा आपल्याला व्याधी पाहायला मिळतो. सुरुवात होते तोंडापासून, जेव्हा त्याच्यामध्ये मग गाल, ओठ, जीभ, घसा, किंवा जर श्वसनामधून घेतलेला असेल तर श्वसन नलिकेचे, नंतर अन्न नलिकेचे, फुफ्साचे, सगळ्या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर कर्करोग हा म्हणजे अतिशय गंभीर आजार हा तंबाखूच्या सेवनामुळे आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आपल्या तंबाखूच्या व्यसनामुळे रक्तवाहिन्यांचं आकुंचन होतं, त्याच्यामुळे आपल्या हृदयावरती रक्तदाबाचा प्रेशर, जे आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास जे म्हणतो, हे विकार बघायला मिळतात. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे किंवा मग स्ट्रोक येणं, हे सगळे विकार आपल्याला जाणवतात. फुफ्फुसांमध्ये श्वसनाचे आजार झालेले आपल्याला पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणं, श्वास, आपल्याला माहिती स्मोकर जो असतो, जे धूम्रपान करतात, त्यांच्या श्वसनाचा खूप मोठा आवाज येत असतो. तर हे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असते, त्याची कॅपॅसिटी कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांना श्वास हा पूर्णपणे घेता येत नाही. तर हे श्वसनाचे विकार, जसे फुफ्फुसाला सूज येणं किंवा फुफ्फुसाचा सुद्धा कर्करोग होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामुळे पाहायला मिळतात. तर गंभीरता जर आपण विचार केला
तर त्याच्यामध्ये दात हलणे किंवा हो, हो. दातांवर पण परिणाम होतोच तर त्याचा. छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी कर्करोग, आणि कर्करोग जर शेवटच्याच टोकापर्यंत गेला असेल तर मृत्यू, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे फक्त एका तंबाखूच्या व्यसनामुळे. बापरे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 30 ते 40% रुग्ण हे दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू पावतात, फक्त तंबाखूमुळे. आणि तंबाखूच्या मध्ये जे असलेले रसायन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 90 अशी रसायने आहेत की ज्याच्यामुळे डायरेक्ट कर्करोग होतो, असा सुद्धा संशोधन झालेलं आहे. आमच्या मनामध्ये याही पुढे तुम्हाला विचारण्यासाठी बरेच प्रश्न आहेत, पण प्रेक्षक हो, आपण क्षणभराची विश्रांती घेऊ आणि पुन्हा एकदा या विषयाकडे नव्याने वळूयात. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय, मार्गदर्शन घेतोय डॉक्टर नीलम सोनावणे यांच्याकडून. तंबाखू आणि त्याच्यावरनं केलेले जाणारे जी व्यसनं आहेत त्याचे परिणाम नेमके काय होत असतात, शरीरावर सामाजिक परिणाम काय होत असतात, मानसिक परिणाम काय होत असतात, त्याचे अतिशय उत्तम माहिती ते आपल्याला देत आहेत. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की अगदी दातापासनं ते शरीरातल्या विविध अवयवांवर तंबाखू हे प्रभाव टाकत असतं, परिणाम करत असतं आणि अगदी कर्करोग होण्यापर्यंत त्याची गंभीरता असू शकते. तुम्ही हा विषय काढलाच आहे कर्करोगाचा, तर तोंडाचा कर्करोग हा होतो आता तुम्ही सांगितलंच, पण मग तो होत असेल तर मुख कर्करोग म्हणजे नेमकं काय आणि तो कसा काय होतो त्या रुग्णाला? तंबाखूमुळे मुख कर्करोग होतो हे आपल्याला माहिती आहे. तर मुख कर्करोग म्हणजे फक्त काय, दात का? बिलकुल नाही. त्याच्यामध्ये ओठ, गाल, जीभ, आतली चमडी, हे प्रत्येकाचा कर्करोग होणं म्हणजे आपण त्याला मुख कर्करोग असं म्हणजे मानतो. तोंडातल्या वेगवेगळ्या अवयवांचा. बरोबर. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त कर्करोग हा गालाचा आणि जिभेचा, ज्याला आपण SCC स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये की फुलकोबीसारखी वाढ दिसणे किंवा दात अचानक हलू लागणे किंवा श्वसनामध्ये त्रास होणे, जीभ आणि तोंड यांची हालचाल कमी होणे, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तोंडही उघडता येत नाही, काय वेळेला तोंडही उघडता येत नाही. कर्करोग म्हणजे नक्की काय आहे, तर जेव्हा आपल्या अवयवांमधील ज्या पेशी आहेत यांची एक विशिष्ट रचना असते, याचं एक विशिष्ट कार्य ठरलेलं असतं, पण जेव्हा कर्करोग होतो म्हणजे यांची रचना, यांचा विशिष्ट कार्य करण्याची जी क्षमता आहे हे ते विसरून जातात. त्यांचा अनियंत्रित बेसुमार वाढ होते. तर अशा पेशींमध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा तिथे गाठ तयार होणे किंवा त्या अवयवाचा आकार वाढणे, या सगळ्या गोष्टी घडतात. तर त्याला आपण कर्करोग होणे असं म्हणतो. तर तोंडामध्ये देखील असाच प्रकार घडतो. आणि जेव्हा एक उदाहरण द्यायचं म्हणालो आपण, तर जसं ट्रॅफिक सिग्नल्स असतात तिथे कलर्स डिसाइड झालेले असतात की पिवळा, हिरवा, लाल, पण ह्या जर सगळ्या रस्त्यांनी आपले आपले कलर, हे काय कार्य आहे हे विसरून जर त्यांनी कधीही लाल, कधीही हिरवा, कधीही पिवळा जर असे सिग्नल्स त्यांनी द्यायला गेले, तर मग जी वाहतूक कोंडी होणार आहे, जे अपघात जास्त होणार आहे, तर अशी गोष्ट कर्करोगामध्ये होते. बरोबर, ही गोष्ट कर्करोगामध्ये होते आणि आपल्याच पेशी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरल्या जातात. आम्ही एक शॉर्ट फॉर्म ऐकलाय, OSFM. तर हे नेमकं काय असतं आणि त्याचा फुल फॉर्म काय, आणि हा मुख कर्करोगाचाच प्रकार आहे का काय आहे ते पण आम्हाला सांगा. सध्याच्या जी तरुण पिढीमध्ये आहे किंवा युवकांमध्ये आपल्याला OSMF हा प्रकार खूप अति प्रसाराने बघायला मिळतो. तर OSMF म्हणजे नक्की काय, तर ओरल सबम्युकोस फायब्रोसिस, ज्याच्यामध्ये आपल्या ज्या लवचिकता आहे गालाची, जिभेची, तोंडाची, ही हळूहळू कमी व्हायला लागते. तर नैसर्गिकरित्या आपली 4 बोटं जातील तोंडामध्ये, एवढी 35 ते 45 मिलीमीटर एवढी आपली तोंड उघडण्याची क्षमता असते, कुवत असते. आणि जेव्हा हा OSMFचा प्रकार आपल्या शरीरामध्ये येतो तेव्हा हळूहळू 4, मग नंतर 3, नंतर 2, कधी कधी एकही बोट जात नाही, अशी स्थिती निर्माण होते. तर गुटखा, पान मसाला, मावा ह्या तंबाखूच्या सेवनाबरोबर त्याच्यामध्ये सुपारी वापरली जाते. तर सुपारीमध्ये एक कॉपर नावाचा घटक असतो. तर ह्याच्यामुळे आपली जी गालाची किंवा जिभेची लवचिकता आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्याचं फायब्रोसिस होतं.
तर अशा आजारामध्ये रुग्णांना तिखट खाणे जमत नाही किंवा मिठाचे पदार्थ खाणे जमत नाही, हे खूप झोंबतात. आणि पेशंट मग तुमच्याकडे ह्याच कारणामुळे येतो की डॉक्टर आम्हाला तोंड उघडता येत नाही आहे किंवा तिखट लागतंय, सहन होत नाहीये. सहन होत नाही आहे असं. याच्यामध्ये आपल्या ज्या टाळू आहेत तिथे छोटे छोटे फोड पाण्याने भरलेले तयार होतात आणि कालांतराने ते फुटतात, तिथे जखम तयार होते आणि ती जखम पूर्ण तोंडभर पसरते. अरे बापरे. तर हा OSMA हा प्रकार तरुणांमध्ये खूप जास्त पाहायला मिळतो आणि तो खूप धोकादायक आहे. पण मग तो हा ओरल कॅन्सरचाच एक प्रकार आहे का तो एक वेगळाच प्रकार आहे? तो मुखपूर्व कर्करोग, प्री कॅन्सरस लिजन आपण ज्याला म्हणू शकतो, तो प्रकार आहे की म्हणजे OSMA ही एक धोक्याची घंटा आहे आपण म्हणू शकतो की तुम्ही कर्करोगामध्ये प्रवेश करत आहात, ही आपली बॉडी आपल्याला सांगते आहे आणि आपण संकेत आहे, धोक्याचा एक संकेत आहे आणि आपण तिथेच आपलं व्यसन थांबवलं पाहिजे, ही एक धोक्याची घंटा आहे. म्हणजे हे ऐकून सुद्धा आम्हाला जर असं वाटतं, तुम्ही जेव्हा या सगळ्या रुग्णांना बघत असाल किंवा खरंच ते रुग्ण जेव्हा अशा पद्धतीने व्यसनांच्या या पातळीवर जातात तेव्हा त्यांना पण केवढा त्रास होत असेल. त्यापेक्षा खरं तर व्यसनांपासून दूर राहणं हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे. तर हे सगळ्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करत असणार. म्हणजे अगदी काही वेळेला गोळ्या औषधं देऊनही तुम्हाला चालत असेल, तर काही वेळेला अगदी ट्रीटमेंट करताना तुम्हाला ऑपरेट करायला लागत असेल. तर हे जे उपचार पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आहेत ते सांगू शकाल का? कोणताही कर्करोग जेव्हा आपण त्याचा उपचार केला जातो तेव्हा शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, किमोथेरपी या तिन्ही प्रकाराचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. मुख कर्करोगामध्ये पण अगदी असंच आहे. शस्त्रक्रिया, नंतर किमोथेरपी, रेडिओथेरपी या तिन्हीचा वापर करून आपल्याला तो कर्करोगाचा भाग हा कापून काढावा लागतो. तर मुख्यतः जर जबड्याचा कर्करोग झाला असेल किंवा जिभेचा कर्करोग झाला असेल तर तेवढा भाग हा कापून काढला जातो. त्याच्यामुळे पेशंटला भेसूरता वाटणे, त्यांचं सौंदर्य तर हा प्रकार राहतच नाही कर्करोगाच्या व्यसनानंतर. जिभेची जर सर्जरी झाली असेल, अर्धी जीभ कापली जाते. जर कर्करोगाचा संपर्क इतर अवयवांशी आला असेल किंवा लाळ ग्रंथी आजूबाजूच्या त्याच्यामुळे इफेक्ट झाल्या असतील तर त्यांचाही शस्त्रक्रियेमध्ये त्यांनाही काढलं जातं आणि त्याच्यामुळे एक भेसूरता निर्माण होते. आणि त्याच्यासाठी एकच आहे की निदान लवकर झालं पाहिजे. जर तुम्ही डॉक्टरचं समुपदेशन घेत असाल आणि एखाद्या भागामध्ये कर्करोग जाणवत आहे अशी शंका वाटली तर आधी निदान करायला पाहिजे. तर त्या निदानसाठी आपला कर्करोगाचा छोटासा तुकडा जिथे कुठे झालेला आहे, हिरडी असू दे किंवा जीभ असू दे किंवा गालाचा भाग असू दे, तो एक छोटासा तुकडा कापून काढला जातो आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला जातो. बायोप्सी ज्याला आपण, अगदी बरोबर. सो बायोप्सी करून त्याच्यामध्ये लवकर निदान करणं हा एक उपाय चांगला आहे की स्टेज 1, स्टेज 2 मध्ये जर कॅन्सर असेल तर तुमच्या शस्त्रक्रियेनंतरही तुम्हाला एक 15 ते 20 वर्ष चांगलं आयुष्य तुम्हाला जगता येतं. पण हा जर कॅन्सर स्टेज 4 मध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला असेल तर मात्र शस्त्रक्रिया करून रेडिओथेरपी, किमोथेरपी घेऊनही अगदी 5 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. आणि जर आपल्या शरीरामध्ये त्याचा प्रभाव जास्त झाला असेल तर लिम्फॅटिक्स आपण ज्याला म्हणतो की रक्ताबरोबर दुसरा एक द्रव्य आपल्या शरीरामध्ये असतं, तर त्याच्याबरोबर जर संसर्ग झाला कर्करोगाचा तर मात्र अगदी काही वर्षामध्येच मृत्यू हा अटळ असतो. खरं तर एवढा गंभीर परिणाम याचा असताना, म्हणजे अगदी काही वेळेला जर गंभीरता त्याची वाढलेली असेल तर मृत्यू हाही म्हणजे इट्स अ लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे, होऊ शकते. एवढं सगळं होण्यापेक्षा मला असं वाटतं की व्यसनांपासून मुक्त राहणं हे अगदीच सोपं आहे. पण मग आता जेव्हा आपण या उपचारांनंतर व्यसनांचे हे प्रकार बघितल्यानंतर त्याच्या मुक्तीसाठी काय करायला लागेल असं जर विचार केला तर मला पहिला प्रश्न त्याच्या संदर्भात असा येतो की खरोखर व्यसनांपासून पूर्णपणे बाहेर पडणं, त्यातनं किंवा मुक्त होणं हे 100% असतं का शक्य? अगदी शक्य असतं. 100% व्यसन सुटणं हे आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. कोणत्याही व्यसनापेक्षा इच्छाशक्ती ही नेहमी मोठी असते. तर पहिलं आहे की तुम्ही दृढ निश्चय करा की मला तंबाखू आजपासून, आत्तापासून सोडायची आहे. उद्या करू, परवा करू, पुन्हा एकदा चालू केलं, पुन्हा 2 महिने थांबलं, पुन्हा चालू केलं, ह्याला व्यसनमुक्ती म्हणत नाही. तर आज आत्तापासून दृढ निश्चय करणं की मी आजपासून तंबाखू मुक्त जीवन जगणार आहे.
तर ते निश्चय करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी स्टेप येते की तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. तुम्ही पेन घ्या, पेपर घ्या. ज्या कोणत्या व्यक्तीला तंबाखू सोडायची आहे त्यांनी ते पेपरवर लिहिलं पाहिजे की मला कोणत्या कारणामुळे तंबाखू सोडायची आहे. अगदी अगदी. मग त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा आपल्याला एक अनुभव आलेला असतो, त्याच्यामुळे एक खेद असतो कुठे, ते असू शकतं. स्वाभिमान कुठेतरी दुखावलेला असतो, ते कारण असू शकतं. आपल्या कुटुंबासाठी असू शकतं, आई वडिलांसाठी, बायकोसाठी, मुलांसाठी, ते कारण कोणतंही असू शकतं. किंवा आर्थिक स्थिती खालावत चालली आहे याची जाणीव होणं. तर हे कारण तुम्ही लिहून ठेवा. वा, ही पण खूप सुंदर आयडिया आहे. बरोबर. त्याच्यानंतर मग तीव्रता तुमची कधी वाढते, ज्याला आपण ट्रिगर झोन्स म्हणतो, ते ओळखून प्रत्येकाने त्याच्यावर काम केलं पाहिजे. की मी मित्रांबरोबर असताना मला तंबाखूचं सेवन करण्याची इच्छा होते का, किंवा मग मी चहा पिताना आपण बघतो चहा टपरीवरती साईडला पान मसाल्याची टपरी असते जिथे हमखास चहा बरोबर सिगरेट घेतली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही ते ट्रिगर झोन ओळखायला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. मग अशा वेळेस काय करायचं, जर आपल्याला माहिती झालं की अशा वेळेमध्ये मला तीव्रता माझी तंबाखू घेण्याची वाढते, मग त्यावेळेस तुम्ही स्वतःला डायव्हर्ट करायला पाहिजे. मग कुटुंबाबरोबर टाइम स्पेंड करणं असेल, कुटुंबाबरोबर बोलणं असू देत, किंवा अगदी खेळ एखादा पकडा. मी तर म्हणेल की तंबाखूला तुम्ही रिप्लेस करा एखाद्या स्पोर्टने. मी थोडंसं तुम्हाला मध्ये अडथळा आणते तुमचा. ह्या नोटवर आपण थांबूयात की तंबाखूला एखाद्या चांगल्या गोष्टीने रिप्लेस करा. आपण पुढे ही चर्चा चालूच ठेवूयात. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा करणारच आहोत, मार्गदर्शन घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नीलम सोनावणे यांच्याशी. तंबाखूचं व्यसन युवकांमध्ये वाढत चाललेलं आहे आणि ज्या वेळेला एखादा युवक असा तंबाखूच्या व्यसनाच्या अधीन होतो तेव्हा त्याच्यातनं सुटकेसाठी नेमकं काय करायचं. तुम्ही फार 2-3 गोष्टी छान सांगितल्या की इच्छा असायला पाहिजे त्यातनं बाहेर पडण्याची. दुसरं म्हणजे तुमचे ट्रिगर पॉईंट्स तुम्हाला कळले पाहिजेत, काय कशासाठी कोणत्या वेळेला नेमकं ते ट्रिगर होतंय माझा. आणि तिसरं तुम्ही आता सांगितलं की एखाद्या चांगल्या गोष्टीने तुम्ही ते व्यसन रिप्लेस करा, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. तर मी तर म्हणेल की तुम्ही तंबाखूला स्पोर्ट्सने किंवा तुमचा कोणताही आवडता छंद असेल त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनाला डायव्हर्ट करता येईल. तुम्ही कुटुंबाची मदत घेऊ शकता आणि अगदीच नाही झालं तर तुम्ही समुपदेशनही घेऊ शकता. मला इथे सांगायला आनंद होतो की प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी किंवा कोणत्याही व्यसनाच्या मुक्तीसाठी अगदी मोफत पद्धतीने उपचार आणि सल्ला दिला जातो. तर अनेक ठिकाणी समुपदेशन केंद्र आहेत, तर तिथे तुम्ही भेट देऊ शकता. आपल्या कुटुंबाला किंवा डॉक्टरांना आपल्या समस्या सांगू शकता आणि त्याच्यातून मुक्तीसाठी आपण मार्ग काढू शकतो. अगदी खरं आहे. प्रेक्षकांनी पण या माहितीची जरूर नोंद घेण्यासारखी आहे की शासकीय रुग्णालयांमध्ये व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अनेक योजना आहेत किंवा तिथे आपल्याला मोफत पद्धतीने ही त्याची चिकित्सा केली जाते, तुमच्यावर उपचार केले जाते आणि व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न केले जातात. आणखी एक डॉक्टर विचारायचे की या अनुषंगाने की याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय नेमके आपल्याला काय करता येतील. आपण पाहिलं शस्त्रक्रिया, त्याच्यानंतरही मृत्यू जर अटळ आहे तुमचा किंवा बाकीच्या ज्या धूम्रपानामधून किंवा तंबाखूच्या इतर व्यसनांमधून होणारे आजार, याच्यापेक्षा जर तुम्हाला माहिती आहे की कर्करोगामुळे तुमचं पुढचं आयुष्य खडतर होणारच आहे, तर प्रतिबंध हा एकमेव उपाय जो आपण आपल्या पातळीवर करू शकतो तर तो आपण नक्कीच करायला पाहिजे. मग त्यामध्ये काय करायला पाहिजे की तुम्ही स्वपरीक्षण, जसं महिलांमध्ये स्तन कर्करोगामध्ये स्वतः जर कुठे छातीमध्ये गाठी असतील तर हे त्यांना स्वपरीक्षण करण्याची ही चाचणी खूप सेल्फ टेस्ट म्हणतो. बरोबर. तसंही आता बाकी जर अवयवांमध्ये आपल्याला काही त्रास झाला, आजार झाला, कोणता पायाचा हार्ड फ्रॅक्चर झालं किंवा हृदयामध्ये दुखायला लागलं तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला एक्सरे, MRI, इको या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. पण तोंड हे असा अवयव आहे की तुम्ही स्वतः आरशासमोर त्याचं स्वपरीक्षण करू शकता. अरे वा. ज्याच्यामध्ये तुम्ही दात, हिरडी, त्याचा वेगवेगळा होणारा रंग, जर कोणती गाठ ही दुखत नसेल आणि खूप दिवसापासून तोंडामध्ये असेल, दात अचानक हलायला लागले, हिरड्यातून अचानक
वाहक रक्त येत आहे जो थांबत नाही आहे, किंवा हिरडीचा कवळीचा आकार बदलत चालला आहे, तुम्ही कवळी वापरत असाल तर त्याच्यामुळे जखमा होत असतील वारंवार, ह्या खूप कमी आणि छोट्याशा गोष्टी आहेत. किंवा गालावरती लाल पांढऱ्या रंगाचे चट्टे, एखादी जखम जी 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळासाठी तोंडामध्ये आहे आणि बरं होत नाही, तर अशा वेळेस स्वपरीक्षण करणं हे खूप मोठी जबाबदारी आहे, जी स्वतःनी प्रत्येक वेळेस हे केलं पाहिजे. आणि मी स्वपरीक्षण म्हणतेय, स्वनिदान नाही. खूपदा असं होतं की स्वतःच पाहायचं, काही नाही झालंय, थोडीशी जखम आहे, काहीतरी मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन छोटीशी गोळी घेतली, एखादा मलम घेतला किंवा एखादं जेल घेतलं, लावलं, वापरलं, गेलं ते, आता काही नाही, पुन्हा आलं की पुन्हा तेच करायचं. तर हे जे दुर्लक्षपणा आपण याला म्हणतो, याला आपण म्हणजे स्वपरीक्षण असं नाही म्हणू शकत. याला तुम्ही निदान करू नका, तुम्ही निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे या. डॉक्टरांकडे या, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर काही झालं नसेल तर डॉक्टर तेही तुम्हाला सांगणार. पण स्वपरीक्षण ही एक मोठी गोष्ट आहे. जर अशा काही धोक्याच्या घंटा तुम्हाला दिसल्या तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आपली प्रतिकार शक्ती वाढवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही धूम्रपान करत असू देत किंवा नसू देत, जसं आपण बघितलं की हवेमध्ये प्रदूषण होतं सिगारेट स्मोकिंगमुळे किंवा मिश्रीचा धुरामुळे, तर त्याच्यासाठी स्वतःला तुम्ही प्रतिबंधात्मक बनवण्यासाठी तुम्ही प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारची कडधान्य, तृणधान्य, पालेभाज्या, फळं, जर मांसाहार करत असाल तर अंडी, मटण याचा समावेश केला गेला पाहिजे. तुमचं शरीर आणि मन हे स्वस्थ राहिलं पाहिजे. बरोबर. आणि व्यायाम, ही तर व्यायाम आणि योग ही तर कशासाठीही म्हणजे सुदृढता हवी असेल तर तुम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे. तुमचं वय काहीही असू द्या, तुम्हाला हृदयाचा आजार आहे किंवा फुफ्फुसाचा आजार आहे, नाही, हे तुम्हाला एक्सक्यूज देऊ नाही शकत. तुम्हाला व्यायाम हा केलाच गेला पाहिजे. सगळ्या आजारांपासून मुक्तता, म्हणजे केवळ या आजारात नाही तर सगळ्याच आजारांमध्ये व्यायाम हा उपयुक्तच ठरतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की आपण तिथपर्यंत पोचायची आपल्याला वेळच येणार. बरोबर. ओरल कॅन्सर म्हणजे मुख कर्करोगाबद्दल बोललात, पण ते बोलताना मुखपूर्व कर्करोग हा एक शब्द वापरलात. तर आम्हाला डायबेटिक आणि प्री डायबेटिक हे शब्द माहिती आहेत, तर त्याच अर्थाने हे आहेत का? आणि ते कसे पुढे दरवेळेला मुखपूर्व कर्करोग हा कर्करोगामध्येच रूपांतरित होणार असतोच का कंपल्सरीली? मुखपूर्व कर्करोग म्हणजे जेव्हा कर्करोग होणार आहे त्याच्या आधीची पूर्व स्थिती, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या आजारांचा समूह येतो. आपण जसं एक मगाशी डिस्कस केलं, OSMF, ओरल सबम्युकस फायब्रोसिस, हा एक मुखपूर्व कर्करोगाचा प्रकार आहे. पण बाकीही काही गोष्टी आहेत ज्या मुखपूर्व कर्करोगामध्ये दिसायला मिळतात, ज्याच्यामध्ये आहे की पांढऱ्या रंगाचे चट्टे गालावर किंवा बाकी ठिकाणी आपल्याला तोंडामध्ये, आतल्या त्वचेमध्ये दिसायला मिळतात, जे खरवडून सुद्धा निघत नाही. त्याला लुकोप्लेकिया नावाचा शब्द वापरला जातो. तर हा एक मुखपूर्व कर्करोग आहे. लाल मखमली रंगाचे चट्टे दिसणे, हा एक इरिथ्रोप्लेकिया नावाचा मुखपूर्व कर्करोग आहे. टोबॅको पाऊच केराटोसिस म्हणजे जेव्हा तंबाखू चुन्यामध्ये घासून जी ओठांवर गालांवर ठेवली जाते, तो वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ती ठेवली जाते आणि त्याच्यामुळे चुन्याचा एक गुणधर्म आहे की ती त्याच्यापासून उष्णता बाहेर पडते. जर आपल्या नॉर्मल स्किन वरती चुना लागला तर जळजळतं, आणि जर तुम्ही वर्षानुवर्षे एका ठिकाणी ठेवत असाल तर तिथली जागा ही पूर्ण, तिथली स्किन पूर्ण जळली जाते. तिथल्या स्किन, त्या जे त्वचेचं रूपांतर कर्करोगामध्ये व्हायला लागतं, तिथे ती सुन्न पडलेली जाते. तर अशा वेळेस आपण टोबॅको पाऊच केराटोसिस असं त्या स्थितीला म्हणतो. तर ती एक मुखपूर्व कर्करोगाची स्थिती आहे. एवढंच नव्हे तर एक दक्षिण भारतामध्ये खूप साऱ्या राज्यांमध्ये सिगारेटचं उलट जळतं टोक तोंडामध्ये ठेवून स्मोकिंग करण्याची एक पद्धत आहे, ज्याला रिव्हर्स स्मोकिंग असं म्हणलं जातं. तर त्याच्यामुळे सुद्धा कर्करोगाचा धोका खूप जास्त जाणवतो आणि टाळूवरती, जिभेवरती वेगवेगळे खड्डे पडले जातात, जखमा होतात. तर हा सुद्धा मुखपूर्व कर्करोगाचाच एक प्रकार आहे. हे सगळं असताना पालकांनी त्या मुलांमध्ये आपल्या जर व्यसन वाढतंय असं दिसतंय, तर त्यांच्या पालकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे, हे आम्हाला थोडक्यात सांगाल का? शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये हा जो वाढता तंबाखू सेवनाचा प्रकार आहे, तर
पहिली गोष्ट म्हणजे ही पालक आणि शिक्षकांनी लक्षात घेतली पाहिजे. जागरूकता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि वेळेवर त्याचं समाधान मिळालं तर त्या तरुणाचं पुढचं भावी आयुष्य तुम्ही सुधारत आहात ही एक जाणीव असणं खूप बरोबर, गरजेचं अगदी आहे. खरं आहे. तर जसं आपण आधी बोललो की एक चांगलं उदाहरण जेव्हा तुम्ही आपल्या पाल्यासमोर ठेवता तर स्वतः तंबाखू मुक्त तंबाखू राहायला विरहित पाहिजे. जीवन बरोबर आहे. जगलं पाहिजे. दुसरं म्हणजे की जर तुम्हाला माहिती तुमचं पाल्य तंबाखूचे सेवन करायला लागलं आहे तर तुम्ही त्याच्यावर मनमोकळेपणाने बोलणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण तरुण वयामध्ये ती अंडरस्टँडिंग राहत नाही खरंय. जी 2 पिढीमध्ये असायला चांगला पाहिजे. सुसंवाद पाहिजे. सुसंवाद पाहिजे. तुम्ही त्याचे प्रश्न तुमच्या तरुणाचे प्रश्न तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि आधी असं होतं की फक्त पुरुषच व्यसन करतात. आता अगदी असं तसं काही राहिलेलं राहिलं नाही. महिला सुद्धा त्याच प्रमाणामध्ये व्यसन करतात आणि शालेय विद्यार्थिनींमध्ये सुद्धा आपल्याला ते प्रमाण पाहायला बापरे. मिळतं. अगदी गर्भवती महिला सुद्धा तंबाखूच्या अधीन ना. जात आहेत. तर त्यांच्या पालकांनी वेळेवरती हे ओळखायला पाहिजे आणि समुपदेशन घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा पाल्य घरी नसतो तेव्हा ती जबाबदारी शिक्षकांची येते. खरंय, तर शाळेमध्ये विविध दिवसांच्या मार्फत जे 31 मे हा जागतिक तंबाखू मुक्ती दिन म्हणून बरोबर. साजरा केला जातो. तर अशा निमित्ताने त्यांनी रांगोळी स्पर्धा, निबंध विविध स्पर्धा, पद्धतीने त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं बरोबर. पाहिजे की हे वाईट आहे. रॅली या घेणं. व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. बरोबर, ही जागरूकता पाल्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेची आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण वाढतं ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्याचबरोबर त्यातनं बाहेर पडण्यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आणि त्यांनाही या जबाबदारीची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. हेच आत्ता आपल्याला डॉक्टर सांगतायत. आपण पुन्हाही त्यांच्याकडनं माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नीलम सोनावणे यांच्याशी. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो, तर त्यामागे नेमका काय उद्देश आहे हे थोडक्यात सांगू शकाल का? 31 मे हा जागतिक पातळीवरती जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. सुमारे 1988 पासून WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इथे सगळ्या जगांनी मिळून सगळ्या देशांनी मिळून जागतिक पातळीवर तंबाखूचे वाढते सेवन, त्याच्यामुळे होणारे आजार आणि त्याच्यामुळे वाढती रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण लक्षात घेऊन हे किती जागरूकता गरजेची आहे ह्याची जाणीव झाल्यावरती प्रत्येक वर्षी 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून साजरा करावा अशी त्यांनी एक शपथ घेतली आणि तो आपल्या भारतातही 31 मेला सेलिब्रेट केला जातो. याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या विषयाच्या संदर्भात यासाठी तो केला जातो. मला एक मनामध्ये प्रश्न येतो की ह्या सगळ्या उपचारामध्ये म्हणजे ओरल कॅन्सरच्या उपचारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा काय वापर केला जातो किंवा इव्हन तंबाखूपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होतो का? अगदी होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तंबाखू मुक्तीमध्ये तर तरुण वयामध्ये किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्यांना जरी जाणीव झाली की मी तंबाखूचं सेवन करतोय, हे आपल्या पालकांना माहिती नाहीये, शिक्षकांना माहित नाहीये, मला त्याच्यातून मुक्तता पाहिजे, पण निकोटीनने तुम्हाला एकदा जखड घातल्यानंतर त्याच्यातून बाहेर कसं पडावं हे त्यांना माहिती नसतं. आणि जेव्हा वैयक्तिक पातळीवर त्यांना ह्याच्यातून मुक्तता पाहिजे असते तेव्हा त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची भीती किंवा बाकीच्या लोकांना कळेल ह्याची कुठेतरी जाणीव असते जे त्यांना नको असते. अशा वेळेस मग आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या मदतीला आत्ता अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे ऍप्स आपल्याला बघायला मिळतात की क्विट बॉट आहे किंवा क्विट स्टार्ट आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तंबाखू विरहित जीवन जगण्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं, समुपदेशन केलं जातं. तुमचे ट्रिगर झोन ओळखले जातात. त्यावेळी ट्रिगर झोनच्या वेळी बरोबर तुम्हाला तो ऍप मेसेज देतो की तुला ह्या कारणामुळे तुला तंबाखू सोडायची आहे, तू नाही खाऊ शकत तंबाखू, तुझं ध्येय हे आहे, तुझं ध्येय हे नाही आहे. सो हे जे तरुणांमध्ये जी तंबाखू सोडण्यासाठी जे प्रयत्नांना थोडंसं मार्गदर्शन आणि एक चॅनेलिंग आपण ज्याला म्हणू शकतो ते हे AI च्या मार्फत. मला फारच आवडली ऍपची कल्पना
आणि जी अगदी. तुम्हाला समुपदेशन पण करते आणि काही धोक्याचे संदेशही देत देते. असेल. फार महत्वाचं आहे. डॉक्टर, या सगळ्या व्यसन आणि व्यसनमुक्ती याची जी आहे त्याच्यात काम करताना तुम्हाला असे काही छान सकारात्मक अनुभव येतात का, की खरंच बाबा आज तुम्हालाही बरं वाटतं की आपण त्या मुलाच्या तरुणाच्या आयुष्यामध्ये ह्याचा चांगला बदल घडवू शकलो, तो आम्हाला सांगू शकाल का? हां, अगदी. अनुभव असं म्हणायचं झालं तर मी एक पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे. म्हणजे अगदी नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत मी ट्रीटमेंट करते. पण हा जो एक 10 वर्षा ते 18 वर्षाचा जो वयोगट आहे. वयोगट आहे, शालेय मुलं किंवा कॉलेजमध्ये जाणारे तरुण तरुणी, हे जेव्हा आमच्याकडे येतात, जेव्हा दातासाठी पालकांनी घेऊन आलेलं असतं, असाच एक उदाहरण मला इथे सांगावंसं वाटतं की एक महिला माझ्याकडे आली होती, जी तरुणी, एक 30 वर्षाची महिला असेल, ओके. जिच्या बरोबर एक 14 ते 15 वर्षाचा मुलगा होता. तो तिचा मुलगा होता. आणि त्यांनी दात दुखतोय म्हणून माझ्याकडे त्याला चेकअपसाठी आणलं होतं. आणि त्याचं तोंड उघडत नव्हतं. त्याचं अगदी 2 बोट जातील एवढं तोंड उघडत होतं. अगदी मला चेकअप करायला पण शेवटच्या दातापर्यंत पाहता येत नाहीये असं इतकं तोंड त्याचं परिस्थिती होती. हो, परिस्थिती होती. तो अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घरचं असं वातावरण होतं की थोडंसं एकटी सिंगल पॅरेंट होती, त्याचे वडील नव्हते आणि घरची परिस्थिती थोडीशी आर्थिक परिस्थिती सुद्धा खालावलेली होती. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये तो वाढलेला मुलगा, ज्याच्याकडे थोडंसं लक्ष कमी झाले होतं, शालेय वातावरणामध्ये त्याला तेवढं अटेन्शन मिळालेलं नव्हतं, अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडत होत्या. आणि त्याचा एक मार्ग म्हणून, सुटका म्हणून त्याने व्यसनाकडे गेला होता. जेव्हा मी त्याला चेक केलं तेव्हा त्याला मी एकच प्रश्न विचारला की तू तंबाखू वगैरे काही खातोस का, गुटखा? तर त्याची आई म्हणाली तो नाही खात असं काही. त्यांनी बोलण्याच्या आधी आई म्हणाली की आईने उत्तर दिलं की तो नाही खात असा. आणि मी आईला थोडं साईडला उभं राहायला सांगितलं आणि त्याला मी विचारलं की काय खातोस तू, कारण मला माहित होतं तो काहीतरी खातोय, तू काय खातोस? 14-15 वर्षाचा मुलगा जेव्हा व्यसन करतो तेव्हा डॉक्टरांच्या नजरेत येणारच येणार. खरंय. मग त्याने मला सांगितलं की गुटखा वगैरे तो एवढ्या प्रमाणामध्ये खातो. आईने ते लांबून पाहिलं आणि ती त्याला मारायला धावली, रडायला लागली. अरे बापरे. सो असं म्हणजे पालकांना सुद्धा माहिती नसतं की आपला मुलगा कोणत्या परिस्थितीतून जात आहे. तर असं एक उदाहरण होतं. तर ह्या गोष्टीला 3 वर्ष झाले. त्याच्यानंतर आम्ही त्याला समुपदेशन केलं, आईचं काउन्सिलिंग केलं, त्याच्यानंतर त्याला योग्य त्या ट्रीटमेंट दिल्या. आपल्या इथे टोबॅको जर सोडायची, तंबाखू मुक्तीसाठी निकोटीन पॅचेस अवेलेबल आहेत किंवा त्याचे मेडिसिन्स वेगवेगळ्या दिल्या जातात. जर गरज पडली तर रुग्णांना ऍडमिटही करून घेतलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या मदतीसाठी केलेल्या आहेत. आणि आज तो एक सुखी आनंद जगत आहे, आनंदात जगत आहे. त्याची आई सुद्धा खुश आहे. कधी त्या आपल्या हॉस्पिटलच्या इकडे आल्या तर त्या आवर्जून भेट घेतात. तर हे एक सकारात्मक, म्हणजे आपण एका जरी व्यक्तीला तंबाखू मुक्त करू शकलो तर एक कुटुंब आपण वाचवतोय. हे एक छान गोष्ट आहे. अगदी अगदी. डॉक्टर, आपण या विषयाचा खूप मोठा आढावा घेतला. अगदी व्यसन, तंबाखू म्हणजे काय इथपासून आपण सुरुवात केली, ते यातनं उपचारासाठी अगदी विविध मुलांना उपयुक्त असलेली ॲपसुद्धा डेव्हलप केलेली आहेत आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो इथपर्यंत आपण हा प्रवास पाहिला. आता आम्हाला आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना तुम्ही एक डॉक्टर म्हणून, आणि आता तुम्ही म्हटलात तसं तुम्ही समुपदेशन पण बऱ्याचदा करता, तर या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? समाज हा 2 घटकांनी बनलेला आहे असं आपण जर गृहीत धरलं तर एक घटक ज्याच्यामध्ये तंबाखूचे सेवन केले जाते आणि दुसरा घटक जो तंबाखू विरहित किंवा कोणत्याही व्यसनाधीन न जाता आपलं स्वच्छ आयुष्य जगत आहे. तर पहिला संदेश मी अशा लोकांसाठी देईल की जे तंबाखूचं सेवन करत आहे, तर त्याच्यामध्ये की एखादी सर्जरी होते किंवा हृदयरोगाचा त्रास असेल तर आपण सर्जरी केल्यानंतर नवीन आयुष्य स्टार्ट होतं आपलं, असं त्याच्याकडे ह्या दृष्टिकोनातून बघतो. तंबाखू सोडणं हा सुद्धा एक तेवढाच मोठा एक शस्त्रक्रियेतून बाहेर पडण्याचा, तुमचा नवीन आरोग्य स्टार्ट करण्याचा तुम्हाला एक संधी आहे. तर तुम्ही तो निश्चय केला पाहिजे. तंबाखू विरहित जीवन जगलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला स्वतःचा आनंद, आपलं भविष्य, कुटुंबाचं प्रेम,
त्यांचं सुख, आर्थिक स्थिती ह्या सगळ्या गोष्टींतून भरभराटच होणार आहे. खरंय. तर तुम्ही काहीतरी सोडत नाही आहात, तर तुम्ही काहीतरी कमवणार आहात. या गोष्टीतून जर तुम्ही त्या मार्गाने विचार केला तर तुम्हाला नक्कीच एक तंबाखूमुक्त जीवन जगण्यात मदत होईल. आणि दुसरे घटक जे समाजामध्ये आहेत, जे स्वतःहून कोणतं व्यसन करत नाही आहेत किंवा ज्यांना कोणत्याही व्यसनाची कधीही सवय नाही आहे, त्यांनी हा विषय माझ्यासाठी नाही म्हणून टाळणं हे खूप चुकीचं आहे. कारण की जसं आपण बघितलं की जसं सिगारेटच्या धुरामुळे किंवा बाकी सगळ्या गोष्टींमुळे जे तंबाखू खातात आणि 10 वेळा इकडे तिकडे थुंकतात, तर आज ना उद्या या प्रदूषणामुळे तुम्हालाही धोका होणारच आहे. तुमच्या घरातली लहान मुलं, गर्भवती महिला असतील, वृद्ध असतील, तर हा विळखा आज ना उद्या तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहेत. तर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांना तंबाखू विरहित जीवन जगण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. तर हा संदेश तुम्ही जेवढ्या लोकांना पोहोचवाल, तेवढ्यात जास्त कुटुंबांना तुम्ही सुख देणार आहात. अगदी एकाही व्यक्तीला तुम्ही तंबाखूमुक्त जीवन देऊ शकलात तर तुम्ही ते कुटुंब, एक नवीन समाज निर्माण करू शकता, एक चांगलं भविष्य घडू शकता. आणि ही जे तरुण पिढी आहे यांना जर आपण एक नवीन दिशा दाखवू शकलो तर अगदी एक नवीन समाज आपल्याला पाहायला मिळेल. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे. डॉक्टर तर त्यांचं काम करण्यासाठी आहेतच, पण प्रत्येक व्यक्तीने तंबाखू हा विषय माझा आहे आणि तो कसा टाळता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. बरोबर. तंबाखू आणि त्याचं सेवन आणि तरुणांमध्ये त्याचं वाढलेलं प्रमाण याबद्दल आपण मोठी चर्चा केली आणि त्यातनं एकच गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात आली की योग्य आहार विहाराचा लावासूर आणि त्यासाठी राहा व्यसनांपासून दूर. हाच संदेश या कार्यक्रमातून आपल्याला मिळालेला आहे. व्यसनांपासून दूर राहणं यातल्या सर्वात मोठं जे काही गोष्ट आहे किंवा त्याची जी किल्ली आहे ती म्हणजे आपली इच्छाशक्ती. आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण नक्की व्यसनांपासून दूर राहू शकतो. आपलं वैयक्तिक आयुष्य, आपल्या कुटुंबाचं आयुष्य आणि पर्यायाने आपल्या समाजाचंही स्वास्थ्य हे आपण व्यसनमुक्ती केली तरच चांगलं टिकू शकतं. व्यसनांपासून दूर राहिलो तरच टिकू शकतं. हे आपण कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तंबाखूजन्य आजार, तंबाखूपासून होणारे जे धोके आहेत ते आम्हाला सांगितलेत. त्याच्यासाठी या वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरल्या जातात त्याही सांगितलं आणि व्यसनमुक्तीचा एक उत्तम संदेश दिलात. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.